आता इकडे बघा एक मिनिट. ओके या 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 इकडे बघा. ठीक ठीक इकडे बघा इकडे. ठीक इकडे बघा कपिल भाऊ. ठीक ओके. या या ठीक है. एक मिनट. ठीक अजून कोणाला घ्यायचं का? कपिल बलराम डोले एकमेव अर्ज प्राप्त झालेला आहे. त्यामुळे त्याची बिनविरोध अध्यक्षपदावर निवड करायची जाहीर केली. सभापती निवडणुकीसाठी उपस्थित सोसायटीचे आजी माजी सभापती, उपसभापती, संचालक, उपस्थित प्रतिष्ठित बंधू भगिनी सर्वांना नमस्कार. माझ्यावर आजपासून सभापती म्हणून आपण जी जबाबदारी सोपवली आहे ती मी चांगल्या प्रकारे पार पाडेन. पुन्हा सर्वांचे आभार मानतो. आणि माझ्या सोसायटीमध्ये जे पण सभासद आहेत शेतकरी बंधू, त्यांना जास्तीत जास्त सुविधा आपण कशा देऊ शकतो सोसायटीमधून याचा प्रयत्न आपण नक्कीच करू. लोणाड सोसायटीच्या अध्यक्षपदी आज कपिल ढोले यांची निवड झाली, त्याबद्दल मी त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो. तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. लोणाड सोसायटीसाठी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी एकत्र आली आणि कुठलाही विवाद न करता एकमताने अध्यक्षांची निवड होत असते. अतिशय चांगल्या प्रकारे खेळीमेळीने हे जे निवड होत असते ही खरोखरच याचं श्रेय म्हणजे सर्व सदस्यांना द्यायला पाहिजे. कारण सर्वांनी कुठलाही युगो न दाखवता एकमताने निवड करणं ही फार मोठी गोष्ट आहे. अशाच प्रकारे आज कपिल ढोले यांची निवड झालेली आहे. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणाचा आजचा दिवस आहे. परंतु मी याबद्दल काही जास्त बोलणार नाही. परंतु इथे काही उणिवा भासत आहेत. मला वाटतं कपिल ढोले अध्यक्ष आहेत, त्यांनी ज्या काही उणिवा दिसतात समोर त्या दूर करून अतिशय सुशोभित असं ही इमारत करून चांगल्या प्रकारचं येणाऱ्या माणसाला आपण एका चांगल्या ठिकाणी आलो याची जाणीव होऊन चांगल्या प्रकारे काम करत राहावं. लोणाड सोसायटीत कुणालाही त्रास होणार नाही याची त्यांनी काळजी घ्यावी. सर्वांना मिळून मिसळून जसं सर्वांनी एकत्र येऊन त्यांना अध्यक्ष केलं तसं त्यांचंही कर्तव्य आहे की सर्वांना एकत्र घेऊन कुठलंही काम असेल ते कुठेही त्याच्यात विघ्न येणार नाही, कुणीही नाराज होणार नाही याची काळजी घेऊन आपण ते काम करा अशी मी त्यांना विनंती करतो. पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वप्रथम आमचे मित्र कपिल ढोले यांची या लोणाड संस्थेच्या सभापतीपदी निवड झाल्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो आणि आमच्या संचालक मंडळाकडूनही त्यांना शुभेच्छा. जसे यशवंतदादा बोलले उणिवा भासत आहेत,
हे आमच्या संस्थेचं कार्यालय नाही, आमच्या संस्थेचं कार्यालय पडग्याला आहे. परंतु ही जागा चांगली असल्यामुळे आम्ही भविष्यात, याआधी जे चेअरमन झाले त्यांनी चांगलं काम केलेलं आहे शेतकऱ्यांसाठी. शेतकऱ्यांना जे गरजा असतात, बियाण्यांसाठी कर्ज असो, त्यांच्या अडीअडचणीसाठी कर्जाची उपलब्धता करून दिलेली आहे. आता राहिली गोष्ट या जागेची, तर नक्कीच भविष्यात या जागेत सुसज्ज असं ऑफिस बनवायचं काम आम्ही पार पाडू आणि त्यांना पुढील भवितव्यासाठी शुभेच्छा. धन्यवाद. लोणार सहकारी सेवा सोसायटी या सोसायटीचे कपिल ढोले हे सभापती झाले, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार आणि त्यांना शुभेच्छा देतो. लोणार सोसायटी ही सहकारी सोसायटी म्हणजे खेड्यापाड्यावरच्या छोट्याशा आणि गरीब शेतकऱ्यांची सामाजिक संस्था आहे. आणि या संस्थेच्या माध्यमातून राज्य सरकारच्या म्हणा, केंद्र सरकारच्या म्हणा, विविध प्रकारच्या अशा योजना असतात. तर त्या योजनांचा लाभ या सोसायटीच्या माध्यमातून गरीब शेतकऱ्यांना, गरजू शेतकऱ्यांना दिला जातं. तेव्हा कपिल ढोले आपले सभापती झालेले आहेत, तेव्हा त्यांनी जास्तीत जास्त प्रयत्न करावा आणि गरजू शेतकऱ्यांना त्या संस्थेच्या माध्यमातून ज्या काही योजना असतील त्या योजनांचा लाभ द्यावा, एवढीच मी त्यांना विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. स्पीड न्यूज भारत.